चेंडूवरती फलंदाज बाद आहे का? फलंदाज बाद आहे. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज पंचांनी बाद घोषित केलेला आहे. नवीन आता आपण पाहतोय डावाला सुरुवात होते. संजय पाटील अंकल साहेबांनी केलेलं अतिशय बहारदार नियोजन. क्रिकेटचा एक प्रचंड मोठा सोहळा आज आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटचा कुंभमेळा नक्कीच आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय आखीव रेखीव असं हे मैदान बनवलेलं आहे. मैदानाचं जर आपण सपाटीकरण पाहिलं गेलं चारही बाजूने समतोल असं मैदान आहे. गोलंदाजी मार्कवरती आता कोण मैदानाच्या आतमध्ये येतंय आपण पाहूया. संजय पाटील मित्रमंडळानं केलेलं एक अतिशय सुंदर आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. ही स्पर्धा नक्कीच मोठी करण्याचं काम आपण पाहतोय. नवी मुंबईमध्ये ओपनची क्रिकेटची स्पर्धा जर कुठं होत असेल तर फक्त या घनसोलीच्या मैदानावरती होते. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामधील दिग्गज टेनिस क्रिकेटचे ताकदवान खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहावयास मिळत आहेत. आज आपण पाहूया एक अतिशय सेमीफायनलचा रंगतदार सामना. दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहावयास मिळणार आहे. शिवटक्कर शिरवणे विरुद्ध परी 11 नवी मुंबई असा सामना मैदानाच्या आतमध्ये क्रीडा शौकीनांना पाहावयास मिळतोय. 63 धावा 36 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यक असणार आहेत. एक मिनिट धावा किती हवेत? 63. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद घेतलेला आहे ओमकार. 62 धावा बनवल्यात, 63 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीचे फलंदाज खेळण्यासाठी उतरतायत. ओमकार देसाई मॅन फ्रॉम कुर्ला, जयेश पाटील द डेंजर मॅन फ्रॉम भिवंडी. प्रदीप विचारे सरांनी सांगितलं होतं गेल्या वर्षी पुणे प्रीमियर लीग मध्ये 50,000 रुपयाला ज्या खेळाडूची बोली लागली गेली, 50,000 रुपये ज्यानं मात्र घेतले नव्हते तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी उतरतोय. जयेश पाटील. 50,000 रुपये खूप मोठी गोष्ट नाही. क्रिकेट मला खेळायचंय, क्रिकेटमध्ये मला नाव कमवायचंय आणि क्रिकेट मधूनच मला मोठं व्हायचंय असा इरादा घेऊन मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील आणि ओमकार देसाई. 63 धावा 36 चेंडू मध्ये नक्कीच आपण पाहतोय. संजय पाटील मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आजचा हा शेवटचा दिवस. आज ही दुसरी सेमीफायनल चालली ती म्हणजे या ठिकाणी मी आपला थोडासा वेळ घेतो. महाराष्ट्रातील एक ताकदवान क्रिकेटची स्पर्धा आपण दरवर्षी पाहतोय. काटई या ठिकाणी रतनभाऊ पाटील स्मृती करंडक, लोकनेते रमेश रतन पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विकी पाटील साहेब यांचा अगदी 2च मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन होणार आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सामन्याला प्रारंभ होतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाई आणि जयेश पाटील पहिलं षटक टाकण्यासाठी चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवला जाणार आहे? चला मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करणाऱ्या संघाला विनंती, वेळ घेऊ नका. पंच आपल्याला सूचना 30 मिनिटांमध्ये हा सामना संपणे गरजेचं आहे. आपल्याला ठराविक टायमिंग या ठिकाणी दिलेला आहे. दोन आघाडीचे ताकदवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. जयेश पाटील एक अतिशय आक्रमक शैलीतील एक ताकदवान फलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूनं टेनिस क्रिकेट मधील एक नक्कीच वलंकित अशा प्रकारचं नाव ओमकार देसाई. प्रचंड मोठी मागणी ज्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, ज्याच्या फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीमध्ये जो प्रसिद्ध आहे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. आमिर पहिलं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे, तर समोर उभा आहे जयेश पाटील. 63 धावा बनवायच्यात. पहिला चेंडू पहा, नक्कीच एक ताकदवान फटका लोंगांच्या डोक्यावरनं जयेश पाटीलच्या बॅटमधनं जयेश पाटील ब्रँडेड फटका, षटकार 6 धावा. धन्यवाद. प्रत्येक झेलला क्रीडा शौकीनांना या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय सुनील रानकर साहेब यांच्या वतीने या ठिकाणी दिलं जाणार आहे. जयेश पाटील पहा किती मोठी आक्रमकता त्याच्यामध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळतोय. हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख फटका खेळलाय. डीप लॉंग लेगला चेंडू फील्ड केलाय. चेंडू अडवलाय. चेंडू हातामधून नक्कीच थोडा वेळ आपण पाहतोय बाजूला झालाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये जयेश पाटील घेतोय. धावफलक 8 धावा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. जयेश पाटीलचा उभा राहण्याचा स्टान्स पहा आपण.
स्टिकला अगदी चिकटून तो नेहमीच उभा राहतो. गोलंदाजाला ज्यावेळी समोरून गोलंदाजी करायची त्यावेळी या फलंदाजासमोर यार्कर नक्कीच बंद होणार आहे. हो, या दरम्यान परत एकदा चेंडू आकाशामध्ये. जयेश पाटील खतरा होऊ शकतो आणि नक्कीच त्या ठिकाणी झेल टिपला गेला. स्क्वेअर लेगला जयेश पाटील बाद. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. धन्यवाद डीजे. काल या मैदानावरती 5 चेंडूमध्ये ज्या खेळाडूंना 24 धावांची घणाघाती खेळी केली, सामना फक्त रोमांचकारी झाला नाही तर संघाला सामना विजय मिळवून दिला. आणि आक्रमण केलं कोणावरती, तर आक्रमण केलं होतं विजय पावले. एक ताकदवान गोलंदाज आहे, त्याची गोलंदाजी काल या मैदानावरती त्यानं फोडून काढली होती. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी फार मोठी जी आपण पाहतोय धावांची गरज होती. 5 चेंडूमध्ये त्यानं 24 धावा बनवत SP अर्थात शिव टक्कर शिरवणे या संघाला विजय मिळवून दिला होता. अजय चौधरी विभाग प्रमुख डोंबिवली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. नक्कीच अंकल साहेबांच्या वतीनं, संजय पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. जाऊया परत एकदा मैदानाच्या आतमध्ये. आमिरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय आणि सलामीला आलेला जयेश पाटीलला त्यानं बाद करण्यामध्ये नक्कीच त्याला यश आलंय. हा चेंडू पहा, नक्कीच दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. शतरक्षक चेंडूवरती येतोय, सिंगल घेतली. डोंबिवली चोळेगाव या ठिकाणून मात्र अजय चौधरी साहेबांचं या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आगमन झालेलं आहे. नवी मुंबईमधील सर्व क्रीडा शौकीनांना विनंती, या ठिकाणी अजय चौधरी साहेबांचं टाळ्या वाजवत या ठिकाणी नक्कीच ते उपस्थित झालेले आहे. त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. अंकल साहेबांवरती असलेलं प्रचंड मोठं प्रेम आपण पाहतोय. पुणे आणि परिसरामधून सुद्धा कित्येक कार्यकर्ते आज ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कारण ओमकार देसाई हा कित्येक क्रीडा शौकीनांच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. कृष्णा सातपुते असू द्या, ओमकार देसाई असू द्या, महाराष्ट्रामधील 2 दिग्गज फलंदाज आहेत. आणि काल आपण त्यांचा सामना या मैदानावरती पाहिला होता. हा चेंडू ओमकार देसाईला टाकलाय. नो बॉल, पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि फ्री हिट या चेंडूवरती ओमकार देसाई काय करामत मैदानाच्या आतमध्ये करतोय. धावपलकावरती आपण पाहिलं गेलं 10 धावा, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये, अजूनही प्रगतीपथावरती ओमकार देसाई. एक दिवसामध्ये मात्र ज्यानं JPL जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 55,000 रुपयाची कमाई केली होती, ज्याच्या प्रत्येक षटकारासाठी 11,000 रुपये पारितोषिक लावलं होतं. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना लागोपाठचे 5 षटकार याच फलंदाजानं खेचले होते. हा चेंडू पहा, नक्कीच एक अतिशय ताकदवान फटका, लोकांच्या डोक्यावरनं सीमारेखा पार होतोय. ओमकार देसाई ब्रँडेड फटका षटकार. आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है, आने जाने वाले लोग कोई कोबरा काटता है तो कोई बकरा काटता है. मेरे मायान का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे मायान का नाम, मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. एक अतिशय ताकदवान फटका आपण पाहतोय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्या. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जातंय. धावपलकावरती 16 धावा, एक गडी बाद 16. ओमकार देसाई नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक फ्री हिट वरती त्यानं केलेला प्रचंड मोठं आक्रमण, खेचलेला खणखणीत षटकार. हेलिकॉप्टर शॉट आपण त्याचा पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा गोलंदाज आमिर आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज होणार आहे. 63 धावा विजयासाठी बनवायच्या. शिव टक्कर शिरवणे अर्थात SP11 मुंबई या संघाला सामना विजयासाठी 63 धावांची गरज आहे. काल या मैदानावरती 5 षटकामध्ये 70 धावांची गरज असताना शेवटच्या षटकामध्ये विजय पावलेवरती केलेलं फार मोठं आक्रमण. 5 चेंडूमध्ये 24 धावांची घणाघाती खेळी करणारा ऋषीदादा वैद्य मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. ओमकार देसाई संघनायक एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, तर सलामीला आलेला एक वादळी फलंदाज जयेश पाटील बाद झालाय.
हा चेंडू पहा अतिशय सुरेखरित्या मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. साजिद राजापूरकर यष्टीरक्षकाच्या हातातनं चेंडू निसटलाय. वेगात सिंगल पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे. धावफलकावरती आपण पाहिलं गेलं पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती एक षटक खेळ संपलाय. धावसंख्या 17 धावा, एक गडी बाद 17, 63 धावांचा पाठलाग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 63 धावा विजयासाठी बनवायच्यात. शिव टक्कर शिरवणे संघाला शेवटचे 30 चेंडू आणि 46 धावांची गरज. मडवी साहेब या ठिकाणी अजय चौधरी साहेबांचं स्वागत. विभाग प्रमुख डोंबिवली यांचं या ठिकाणी नक्की सुनील आनकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी चौधरी साहेबांचा नक्कीच आपण पाहतोय सन्मान केला जातोय. डोंबिवलीवरनं ती आणि त्यांच्या सोबत आलेले त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. तर संजय पाटील मित्र मंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस आणि ही दुसरी सेमीफायनल मॅच चालू आहे. ती म्हणजे शिव टक्कर शिरवणे वर्सेस परी 11 या दोन्ही संघांमध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलंय. तर ते परी 11 संघ शिव टक्कर शिरवणे समोर. तर पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावर लागते ती म्हणजे 17. चेंडू जातोय थडमांच्या दिशेने, ट्रॅव्हल होत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आणि चौकार. धन्यवाद डीजे. तर पहिल्या चेंडूवर चौकार केला तो म्हणजे ओमकार देसावी, म्हणजे मुंबईचा स्टार खेळाडू ज्याची ख्याती अख्ख्या नवी मुंबईने अखंड महाराष्ट्रभर तो गाजतोय. तो ओमकार देसाई पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना. दरम्यान पहिल्या चेंडू नंतर धावसंख्या फलकावर लागते ती म्हणजे 21. पुन्हा एकदा स्वीप जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू बॅक टू 4. डीजे पहिल्या चेंडूवर थर्डमॅनच्या दिशेने लावलेला चौकार आणि नंतर स्वीप शॉट म्हणून तो चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार हकीम याच्या गोलंदाजीवर मारला ते म्हणजे ओमकार देसाई. पुन्हा एकदा उसडी घेतले चेंडू, विश्वास आणि चांगली फलंदाजी आणि चांगला ओमकार देसाई बाद होतोय, चांगला मोहरा बाद होतोय. दुसरा फलंदाज स्तंभूत जात आहे ओमकार देसाई. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला, पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. धन्यवाद डीजे. दरम्यान पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, पण तिसऱ्या चेंडूवर चांगली गोलंदाजी करताना दिसलाय हकीम इकडे आणि ओमकार देसाई सारखा स्टार खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय. दुसरा फलंदाज ओमकारच्या रूपाने बाद होतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या पोहोचते म्हणजे 25, 1-25. नवीन आलेला फलंदाज ग्लेन व्हायती. हा एक मुंबईतील नावाजलेला खेळाडू ग्लेन व्हायती अनेक वेळा घणसोली ग्राउंड मध्ये वैयक्तिक 78 धावांची खेळी केली होती, त्याच्यात 8 षटकार ठोकले होते. तोच ग्लेन व्हायती पुन्हा एकदा घणसोलीच्याच मैदानात. आणि संजय पाटील मित्रमंडळ आयोजित ही भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच तसेच कुंभमेळा म्हणावा लागेल. हा क्रिकेटचा कुंभमेळावा सगळ्या महाराष्ट्रभरातील भारतातली असे दिग्गज खेळाडू इथे खेळताना नक्कीच दिसत आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी हकीम तयार. मांडलेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, पण चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, धावसंख्या सीमित, धावसंख्या 25 होतोय. 63 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटकात धावसंख्या होती ती म्हणजे 17 धावसंख्या होतील. नंतर बॅक टू बॅक 2 चौकारकडून ओमकार बाद झालाय. पुढील चेंडू आणि पुन्हा जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, 1 बाउन्स चौकार. धन्यवाद डीजे. ओमकारला बाद करून हकीमचा विश्वास होता, पण त्याच चेंडूवर
ग्लेनने मारलेला चौकार आणि आगास दिले किती 63 धाव संख्या उभारण्याच्या मार्गावर आहेत. पुढील चेंडू टाकण्यासाठी हकीम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दुर्कस माळे सन्मान दिलाय. चेंडू जातोय अंगांच्या दिशेने सहजरित्या 1 धाव पूर्ण होतोय. स्ट्राईक रोटेट होते. ऋषी वैद्य सर पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. माफ करा, षटक संपलेला आहे. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावर लागते ती म्हणजे 2 बाद 30. दाते सर पुढील समालोचन आपल्या समोर दिग्गज समालोचक दाते सर यांचा आवाज आपण ऐकाल. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय समोर जे 2 चौकोन बनवलेले आहे, ह्या बाजूने एक आणि समोरच्या बाजूने, त्यामध्ये जर झेल पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक क्षेत्ररक्षकाला दिलं जाणार आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक तनय गौतम देव यांच्या वतीनं ते पारितोषिक दिलं जाणार आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता नवीन षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. अनिकेत सानप 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. 24 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 33 धावांची गरज सामना विजयासाठी. शिवटक्कर शिरवणे या संघाला आवश्यक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती डावखरे हाताचा गोलंदाज अनिकेत सानपचा हा चेंडू पहा, पॉइंट वरनं कट करून दिलाय. नक्कीच एक ताकदवान फटका. चेंडू सीमारेखेचा बाहेर चौकार. एक नक्कीच खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ग्लेन वैती अर्थात संदीप वैती आणि ह्या चौकारानं धावफलक पुढे सरसवलाय. धाव संख्या पाहिली गेली 34 धावा. 63 धावांचा पाठलाग विजयासाठी करायचा आहे. अनिकेत सानप परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 29 धावा. हा चेंडू पायामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलाय. नक्कीच एक ताकदवान फटका. बंदुकीतून निसटलेली गोळी. चेंडू सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने चौकार. नक्कीच आपण पाहतोय लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. संदीप वैती अर्थात ग्लेन वैती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय हा चेंडू. परत एकदा नक्कीच एक मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षकांच्या मालामात लागोपाठचा 3रा चौकार. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. ग्लेन वैती अर्थात संदीप वैती. सामन्याचं संपूर्ण चित्र बदलून टाकणार हे लागोपाठचे 3 चौकार आहेत. बाळकृष्ण पाटील माजी नगरसेवक साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. अंकल साहेबांच्या वतीनं साहेबांचं परत एकदा स्वागत आहे. दरम्यान ग्लेन वैती मिड विकेटच्या डोक्यावर एक ताकदवान फटका खेळतोय. नक्की षटकार 6 धावा. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. परत एकदा गोलंदाज. हा चेंडू नक्कीच अतिशय खराब मैदानाच्या आतमध्ये पडलाय आणि पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेखेच्या बाहेर. 5 धावा. शिवटक्कर शिरवणे संघाच्या धावफलकावरती लिहिल्या जाणारे वाईट चेंडू प्लस या 4 धावा. एकूण 5 धावा आणि 5 धावांनी धावफलक पुढे सरसवलाय. धावफलकावरती पाहिलं गेलं 53 धावा. धन्यवाद. षटकार
षटकार चौकार हॅट्रिक पूर्ण केले. आता षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते की काय आपण पाहूया. लागोपाठ 2 षटकार खणखणीत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय संदीप वैती अर्थात ग्लेन वैती. प्रचंड मोठं आज आपण पाहतो युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं या 2 ताकदवान संघांमध्ये. उमेश 11 आणि उमर 11चा मिळून एक संघ जो बनवला गेलाय. धापलकवरती धापलकवरती 59 धावा विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. सामना होता कुठं आणि आलाय कुठं. या दरम्यान संदीप विजय पटका खेळतोय आणि सामना नक्कीच या ठिकाणी आपल्या संघाला मिळून दिला. षटकार हॅट्रिक पाठोपाठ अंकल साहेबांनी या ठिकाणी आपण पाहतोय प्रसिद्ध नवी मुंबईचे कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेवक आणि या स्पर्धेचे आयोजक ही स्पर्धा आपल्या समोर ज्यांनी उभी केली आहे या सोहळ्याचे कल्पक उद्गाते संजय पाटील अंकल साहेब यांच्या वतीनं ग्लेन वैतीच्या या खेळाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. संदीप वैती अर्थात ग्लेन वैती आपल्याला विनंती आपण या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. ग्लेन वैती आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. अंकल साहेबांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अतिशय सुंदर फलंदाजी आज या मैदानावरती केलेली आहे आणि अनिकेत सानपनं जे षटक टाकलं आमचे स्कोरर या ठिकाणी